भाई पानसरे, विरोधी पक्षनेते राजूभाऊ मिसाळ, हनुमंतजी गावडे, अजितभाऊ गव्हाणे, युवक अध्यक्ष विशालजी वाकडकर, युवती अध्यक्ष वर्षाताई जगताप, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि पत्रकार बांधव, खरं तर हा कार्यकर्ता मेळावा होत असताना काही पत्रकार बांधवांचे साहेब फोन आले की महानगरपालिका निवडणुका समोर दिसल्या म्हणून हा मेळावा आहे की काय, अशी काही पत्रकारांनी खरं तर एक शंका व्यक्त केली। पण आज जेव्हा देशातली परिस्थिती बघतो तेव्हा खरं तर या प्रश्नाचं उत्तर थोडं वेगळं देऊ इच्छितो। आज एकूण देशातली परिस्थिती बघितली तर शेतकरी वर्ग असेल, कष्टकरी वर्ग असेल, विशेषतः या कामगार नगरीमध्ये, या उद्योग नगरीमध्ये उभं राहून बोलत असताना मधल्या काळामध्ये कामगार विरोधी कायदे आले, मूठभर उद्योगपतींचं भलं व्हावं, ज्याला आपण क्रोनी कॅपिटलिझम म्हणतो, अशा पद्धतीच्या उद्योगपतींचं भलं व्हावं अशा पद्धतीचे कामगार कायदे आले, ज्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे। आजही जवळपास गेले 8-10 महिने दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करतात, ते शेतकऱ्यांच्या हितसंबंधाला बाधा आणणारे शेतकरी कायदे आले। आणि हे होत असताना परवाची लखीमपूरची दुर्दैवी घटना घडली की एका केंद्रीय राज्यमंत्र्यांचा मुलगा निर्दयीपणे आंदोलनाला जाणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडलं गेलं असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला। आणि त्यानंतरही आजही मंत्रीपदावर असणारी व्यक्ती अजूनही तिथेच MOS होम या पदावर अजूनही तशीच बसून आहे। याविषयी ना संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अवाक्षर काढलं, ना देशाच्या पंतप्रधानांनी अवाक्षर काढलं। लहानपणी ऐकलं होतं, मौनम खलु सर्वार्थ साधनम, असं अनेक संतांनी सांगून ठेवलं होतं। पण आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांनी जेव्हा जेव्हा जनतेच्या हिताचा विषय असेल, जेव्हा जेव्हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असेल, तेव्हा तेव्हा ही शिकवण समोर आणलेली आहे, मौनम खलु सर्वार्थ साधनम। महागाई वाढली, मौनम खलु सर्वार्थ साधनम। इंधन दरवाढ झाली, काहीही बोलणार नाही। पण हे काहीही बोलत नसताना सर्वसामान्य जनतेचा आवाज कसा पोहोचणार, हा मोठा प्रश्न देशासमोर उभा राहिला। मग ती महागाई असेल, इंधन दरवाढ असेल, आता मगाशी आधीच्या वक्त्यांनी याचा उल्लेख केला की याआधी इंधनाच्या बाबतीत दरवाढ झाल्यानंतर जेव्हा $140 प्रति बॅरल इंधनाचा दर होता, त्यावेळी आदरणीय मनमोहन सिंगजी यांचं सरकार, UPAचं सरकार देशात होतं। त्यावेळी माझ्या आठवणीप्रमाणे 75 रुपयांच्या दरम्यान हा पेट्रोलचा दर होता। आज 100च्या पलीकडे पेट्रोलचा दर गेला। कुणाला आजकाल भरभराटीची जर शुभेच्छा द्यायची असेल साहेब, तर ती शुभेच्छा अशी द्यावी लागते की पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमधल्या पेक्षा तुझ्या आयुष्यात भरभराट जास्त होऊ दे। पण हे दुर्दैव, याची टाचणी, ज्याचा जाच हा माझ्या माता भगिनींना होतो, माझ्या बंधुभावांना होतो। पण याविषयी बोलण्यासाठी आज देशात आवाज नाही। शेतकऱ्यांचा आवाज दडपला जातो, कामगारांचा आवाज दडपला जातो, कष्टकऱ्यांचा आवाज दडपला जातो, मध्यमवर्गीयांचा आवाज दडपला जातो। आणि अशा वेळी एक 80 वर्षांचा तरुण पुन्हा एकदा मैदानात उतरतो। त्यामुळे ही लढाई फक्त सत्तेची राहत नाही, ही लढाई केवळ सत्तेची राहत नाही, ही लढाई केवळ निवडणुकीची राहत नाही, ही लढाई विचारांची लढाई होते, ही लढाई वैचारिक बैठकीची लढाई होते। आणि म्हणून तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो की या वैचारिक लढ्याच्या, या वैचारिक बैठकीच्या लढ्याचं नेतृत्व करणाऱ्या या 80 वर्षांच्या उमद्या तरुण शिलेदाराच्या नेतृत्वाखाली लढण्यासाठी तुम्ही सगळेजण कंबर कसून तयार आहात। यासाठी तुमचं प्रत्येकाचं अभिनंदन करतो। परवा प्रसार माध्यमांच्या माध्यमातून एक बातमी ऐकली, सत्ताधारी पक्षाच्या कोणीतरी मंत्री महोदयांनी एक विधान केलं की कोविडची लस फुकट मिळतीये किंवा कोविडचं मोफत लसीकरण होतंय, त्यासाठी इंधनाची दरवाढ करावी लागते। ऐकलंय तुम्ही? पण ऐकलं ना? संसदेत जेव्हा आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो, तेव्हा कायम एक वाक्य ऐकायला मिळतं की 70 साल में ऐसा नहीं हुआ। मोफत लस द्यायची म्हणून इंधनाची दरवाढ करावी लागते, 70 साल में ऐसा नहीं हुआ। देवीची लस मिळाली, पोलिओची लस मिळाली, गोवरची लस मिळाली,
म्हणून पेट्रोल डिझेलला कधी जास्त पैसे द्यायला लागले नाही ना? मग आता विचारा 70 वर्षात या लसीकरण कार्यक्रमासाठी, नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम साठी जर वेगळे पैसे द्यावे लागले नाही, तर आता आम्हालाच लस देण्यासाठी आमच्याच खिशात हात घालून पेट्रोल आणि डिझेलच्या नावाखाली पैसे का काढता? मध्यंतरी कुठल्या तरी मंत्री महोदयांनी सांगितलं की मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 35,000 कोटी हे लसीकरणासाठी देण्यात आले. हा पण आकडा ऐकला? आता त्याच्या मागची एक फार महत्वाची मेख आहे का? तुम्ही आणि मी जी गोष्ट खरेदी करतो त्याच्यावर 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस लावला जातो. किती? 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस हा तुम्ही आणि मी प्रत्येक वेळी सरकारला देतो. तर या सेसचा पैसा नेमका गेला कुठे? दिवंगत खासदार राजीवजी सातव यांनी या संदर्भामध्ये संसदेमध्ये स्टेटमेंट दिलं होतं. त्यामध्ये जवळपास या सेसचा आकडा 43,000 कोटीचा होतो. जर तो पैसा आम्ही आधीच दिलाय तर मग परत इंधनाच्या नावाखाली आमची लुटमार करून तुम्ही लसींच्या नावाखाली वेगळे पैसे काढता का? हा विचार आज करण्याची गरज आलेली आहे. जेव्हा आपण पिंपरी चिंचवड शहराचा विचार करतो, मगाशी विलास लांडे पाटील सांगत होते, काल आदरणीय साहेबांनी तब्बल 7-8 तास वेगवेगळ्या बैठकांसाठी दिले होते. आणि तेव्हा मी साहेबांना हा भाबडा प्रश्न विचारला होता की साहेब, या शहराच्या विषयी विचार करत असताना, याच्या प्लॅनिंगच्या विषयी विचार करत असताना आपण किती वर्षांचा पुढचा विचार केला? खरंच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिकण्यासारखी गोष्ट आहे. साहेबांनी क्षणाचाही विचार न करता सांगितलं किमान पुढची 75 वर्ष. जेव्हा किमान पुढच्या 75 वर्षाच्या प्लॅनिंगचा विचार करून साहेबांनी या शहराच्या संदर्भात योगदान दिलं आणि त्यानंतर साहेब देशाच्या राजकारणामध्ये, दिल्लीच्या राजकारणामध्ये मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी या शहराला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. ही वस्तुस्थिती आहे. आज तुम्ही कुठल्याही शहरात जा, कुठल्याही गावात जा, महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात जा, जेव्हा तुम्ही पिंपरी चिंचवड शहराचं नाव घेता तेव्हा पिंपरी चिंचवड शहराच्या आधी, मी 2017च्या आधीची गोष्ट करतोय, तेव्हा पिंपरी चिंचवड शहर म्हणजे विकास, पिंपरी चिंचवड शहर म्हणजे प्रशस्त रस्ते, पिंपरी चिंचवड शहर म्हणजे दूरदृष्टी. आता पत्रकारांसाठी फक्त शोध पत्रकारितेचा एक विषय सांगतो. 2017 नंतर 2021 मध्ये राजस्थानमध्ये पिंपरी चिंचवड शहराची चर्चा का होते याची एक सुरस आणि चमत्कारिक कथा तुमच्या पत्रकारितेच्या वर्तुळात फिरतीये. जाहीर कार्यक्रमात बोलणार नाही, पण ती कथा जरूर तुम्ही शोधून काढा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. कारण आज पिंपरी चिंचवड शहर म्हटलं तर जसं महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड आहे, तसा पिंपरी चिंचवड मध्ये महाराष्ट्र सुद्धा आहे. इथे जसे स्थानिक भूमिपुत्र आहेत, तसेच पुणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून उदरनिर्वाहासाठी, औद्योगिक नगरीमध्ये उदरनिर्वाहासाठी आलेले लोक आहेत. अगदी आमच्या मराठवाड्यातून आलेले बांधव आहेत, खानदेशातून आलेले बांधव आहेत. अगदी आमचं सांगली, सातारा, कोल्हापूरचं तर साकोसा मंडळ आहे, खानदेश विकास मंडळ आहे. आणि ही सगळी मंडळी, ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली मंडळी एकत्र येऊन या पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी झटत असताना उद्याचं पिंपरी चिंचवड शहर त्यांना कसं हवंय, तुमच्या कच्च्या बच्चांना पिंपरी चिंचवड शहर कसं हवंय हे विचारण्याची आज वेळ आलेली आहे. आजही पिंपरी चिंचवड शहरासारख्या उद्योगशील शहरामध्ये, प्रगत शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावावा. म्हणजे मी कालही आवाहन केलं होतं, मी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाला खरं तर आव्हान देतो की गेल्या 5 वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेच्या हिताची, भ्रष्टाचार मुक्त असलेली 10 कामं दाखवा, परत पिंपरी चिंचवड शहरात पाय ठेवायला येणार नाही. फक्त 10 कामं दाखवा ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार नाही आणि जी जनतेच्या हिताची कामं आहेत. आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावावा, ज्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जाते, कंपन्यांच्या घशामध्ये हजारो कोटी घातले जातात. तो वेस्ट टू एनर्जी प्रकल्प कुठपर्यंत आलाय? शहराचे 2 भाग झाले असं म्हटलं जातं. ही नक्की मक्तेदारी कुणाची झाली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळात आपल्याला द्यायची. आणि ही उत्तरं सत्तेसाठी द्यायची नाहीत, ही उत्तरं केवळ खुर्चीसाठी द्यायची नाहीत, तर ही उत्तरं या शहराच्या विकासासाठी, या शहराच्या कल्याणासाठी, या शहरात राहून आपल्या आयुष्याचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या बांधिलकीसाठी द्यायची आहेत. एवढंच आपण सगळ्यांना कळकळीचं आवाहन करतो. आदरणीय साहेब, आपण इतका वेळ
पिंपरी चिंचवड शहरासाठी दिलात आपलं मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे त्याबद्दल आपले मनापासून मी आभार मानतो। आणि भारतीय जनता पक्षाचे 2017 मध्ये येणारी नेत्यांची मांदियाळी होती साहेब, त्यावेळी आश्वासनांचा पाऊस पडत होता। परवा माझ्या एका मित्राने सांगितलं 2017ला वाटलं होतं आश्वासनांचा पाऊस आहे, नंतर आता कळायला लागलं ती फक्त गाजरं होती आणि ते नेते आता का फिरकत नाही। हा एक फार मोठा प्रश्न आज पडलेला असताना संपूर्ण देशाचा कारभार बघणारे आदरणीय पवार साहेब पिंपरी चिंचवड शहरात येतात। साहेब आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपण या बहुमूल्य वेळ या आपल्या लाडक्या शहरासाठी देत आहात त्यासाठी मनापासून आपले आभार मानतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद खासदार साहेब। यानंतर विनंती करेल महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना की या मेळाव्याच्या निमित्तानं आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं। आदरणीय दिलीपरावजी वळसे साहेब। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यासाठी उपस्थित आपले सगळ्यांचे आदरणीय नेते आणि देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, मंचावर उपस्थित खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलासराव लांडे, माजी महापौर आजमभाई पानसरे, शहराचे अध्यक्ष श्रीयुत संजोगजी वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, श्रीयुत नाना काटे, श्रीमती शीतलताई काटे, श्रीमती वैशालीताई काळभोर, योगेशजी बहल, हनुमंतजी गावडे, प्रशांतजी शितोळे, अजित गव्हाणे, शमीमताई पठाण, प्रभाकर वाघेरे, अरुण बोराडे, विशाल वाकडकर, ज्ञानेश्वर कांबळे, फाजल शेख, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर आपण सर्व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला भगिनी, युवक कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, आज बऱ्याच दिवसाच्या नंतर आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला या मेळाव्याच्या माध्यमातून लाभणार आहे। लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आपण डॉक्टर कोल्हेंना आणि सुप्रियाताईंना या परिसरामधून निवडून दिलं। विधानसभेच्या निवडणुका झाल्या, अण्णा बनसोडेंना या परिसरातून आपण निवडून दिलं। दुसऱ्या 2 जागांच्यावर आपल्याला थांबायला लागलं। परिस्थिती अशी निर्माण झाली की आता विरोधी पक्षातच बसायचं होतं, पण आदरणीय पवार साहेबांनी सगळ्यांना एकत्रित केलं आणि महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये स्थापन झालं। एक नवीन दिशा, एक नवीन कार्यक्रम घेऊन आपण पुढे जायचं ठरवलं। परंतु संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोरोनाची साथ आली। त्याचा परिणाम गेले वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष आपल्याला सगळ्यांना त्या आपत्तीमधून जावं लागलं। एका बाजूला माणसांना या आपत्तीमधून वाचवायचं होतं, सरकार आपल्या पद्धतीने काम करत होतं। अजितदादा मंत्रालयामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसून कारभार करत होते।
आणि दुसऱ्या बाजूला मग कामगार असतील, शेतकरी असतील, मजूर असतील, या सगळ्यांना एका वेगळ्या संकटामध्ये त्या ठिकाणी उभं राहावं लागलं होतं. परंतु महाराष्ट्राच्या सरकारनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि आज आपल्याला हळूहळू आपली गाडी त्या विकासाच्या दिशेने सुरू झालेली आहे. मी याच्यासाठी हे सांगतो की 2.5 वर्षापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला माननीय नरेंद्र मोदीजींनी या देशाला एक गोड स्वप्न दाखवलेलं होतं. चांगले दिवस आणण्याचं स्वप्न दाखवलं होतं. महागाई मुक्त समाज करण्याचं स्वप्न दाखवलं होतं. भ्रष्टाचार मुक्त समाज करण्याचं स्वप्न दाखवलेलं होतं. पण आज गेल्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर या सगळ्या वर्गाला न्याय देण्याच्या ऐवजी आज शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली जाते. आज कामगारांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली जाते. आज देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली आहे. शासकीय मालमत्ता विकून केंद्राचं सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे. वादळ, वृष्टी, आपत्ती आल्याच्या नंतर आपल्या राज्याला मदत केली जात नाहीये आणि करोनाच्या संकटामध्ये सुद्धा हात आखडून त्या ठिकाणी आपल्याला मदत करायची भूमिका घेतली जाते. मग एका बाजूने हे स्वप्न आपल्याला दाखवलं, आपण त्याला या देशातली जनता बळी पडली. आज फक्त भूलभुलैया करायचं काम चालू आहे आणि ज्या वेळेला सर्वसामान्य माणसाचं महागाई किंवा अन्य गोष्टींवरचं लक्ष दुसरीकडे वळवायचं आहे त्यावेळेला मग एखादी कुठली तरी घटना त्या ठिकाणी करून त्याच्या माध्यमातून काहीतरी राजकीय डावपेच करून विरोधी पक्षातल्या लोकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे. आणि हीच परिस्थिती आपल्या पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेमध्ये, ज्याचा उल्लेख डॉक्टर कोल्हेंनी केला की 2017च्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी येऊन आपल्याला काही आश्वासनं दिली होती राज्याचे मुख्यमंत्री म्हणून. पण आता गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याच्यातली आश्वासनाची पूर्ती त्यांना करता आली नाही. त्याच्या आधी आपल्या हातामध्ये सत्ता होती. माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली या शहराचा चेहरा मोहरा बदलायचं काम आपण केलं. या शहराचं उत्पन्न वाढवायचं काम केलं. या शहराच्या दृष्टीनं पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, कचऱ्याचा प्रश्न असेल, टाउन प्लॅनिंगची योजना असेल किंवा पिंपरी चिंचवड मधल्या आणि चाकण मधल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न आपल्याला काही अंशी आपण त्याच्यामध्ये सोडवले, परंतु बऱ्याच अंशाने त्याच्यामध्ये आपल्याला भविष्यामध्ये सोडवायचं आहे. आणि म्हणून आपलं भवितव्य हे आपल्या हातामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तयारीला लागलं पाहिजे. डॉक्टर कोल्हे, कोणी आपल्याला विचारलं निवडणूक आली म्हणून मेळावा घेता का, तर ताकाला जाऊन गाडगा लपवायचं काही कारण नाही. राजकीय पक्षांना नेहमी तयारीतच राहावं लागतं कुठल्या ना कुठल्या निवडणुकीला. मग महानगरपालिकेची निवडणूक येऊ दे, विधानसभेची निवडणूक येऊ दे, नाही तर लोकसभेची निवडणूक येऊ दे, आपल्याला त्या प्रत्येक निवडणुकीसाठी तयार राहावं लागेल. कारण आपलं भवितव्य आपल्या हाताने आपल्याला या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये घडवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी अधिक बोलून आपला वेळ घेणार नाही. मी एवढंच सांगणार आहे फक्त, या मगाशी विलासराव लांडेंनी सांगितलं आणि आम्ही सुद्धा तेच मानतो की आदरणीय पवार साहेबांनी गेल्या 50 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये
अनेक सत्तेची पदं त्या ठिकाणी भूषवली, अनेक लोकांना मोठं केलं, कोणाला मंत्री केलं, कोणाला महापौर केलं, कोणाला खासदार केलं, कोणाला आमदार केलं. प्रत्येकाला संधी त्या ठिकाणी दिली, पक्षाच्या माध्यमातून दिली, आपण पक्षाला ताकद दिली. पण आपल्याला याचं सुद्धा आत्मचिंतन करायला पाहिजे की गेल्या वेळेला एवढं सगळं काम केल्याच्या नंतर आपल्या हातामधून महानगरपालिका का सटकली, त्या ठिकाणी का आपल्याला त्याच्यावर कब्जा करता आला नाही. काही चुकलं असेल तर आमच्या सगळ्या ज्येष्ठ नेते मंडळींनी एकत्रित बसून त्याचा विचार करायला पाहिजे. काल साहेबांनी माजी नगरसेवकांची मीटिंग घेतली, आजी नगरसेवकांची मीटिंग घेतली. आपण तर नेते आहोतच, आपल्याला नेत्यांनी पक्षाने खूप मोठं केलेलं आहे, पण अपेक्षा ठेवून असलेला एक सामान्य कार्यकर्ता सुद्धा पक्षामध्ये आहे आणि त्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा निवडणुकीमध्ये माझा कुठेतरी नंबर लागला पाहिजे ही त्याची इच्छा आहे. आणि ती इच्छा जोपर्यंत आम्ही पूर्ण करणार नाही, जोपर्यंत आम्ही आमच्या परिघाच्या किंवा वर्तुळाच्या बाहेर जाणार नाही, सामान्यांना न्याय देणार नाही, सगळ्या समाजाला न्याय देणार नाही, तोपर्यंत पवार साहेबांचा हा सामाजिक समतेचा विचार खऱ्या अर्थानं आम्ही लोकांच्या पर्यंत घेऊन जातोय असं होणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी या पुढच्या काळामध्ये कामाला लागलं पाहिजे. मग एका बाजूला अजितदादा असतील, दुसऱ्या बाजूला सुप्रियाताई असतील, तिसऱ्या बाजूला खासदार डॉक्टर कोल्हे असतील, आम्ही सगळेजण असू. आम्ही तुमच्या सगळ्यांच्या बरोबरीनं या प्रश्नांच्या मध्ये त्या ठिकाणी आहोत. आणि म्हणूनच आज आदरणीय पवार साहेब आपलं सगळ्यांचं म्हणणं समजून घ्यायला, आपल्याला मार्गदर्शन करायला, आपल्या साहेबांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, आपल्या काय साहेबांच्या अपेक्षा आहेत, या ठिकाणी आपल्यासमोर मांडण्यासाठी आलेले आहेत. आणि म्हणून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी साहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यामध्ये खरं तर आदरणीय पवार साहेबांनी ही इच्छा व्यक्त केली की पिंपरी चिंचवड नगरी ही कामगार नगरी आहे आणि त्यामुळे माझ्या कामगार बांधवांची काय सुख दुःख आहे, माझ्या कामगार बांधवांच्या मनात नेमक्या काय भावना आहेत त्या मला जाणून घ्यायची इच्छा आहे. आणि म्हणून आदरणीय साहेबांच्या विनंतीवरून, साहेबांच्या सूचनेवरून मी अरुणजी बोराडे यांना विनंती करतो की कामगारांच्या प्रश्नांच्या विषयी आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात. आदरणीय साहेब, राज्याचे गृहमंत्री आदरणीय वळसे पाटील, खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, आमदार अण्णा बनसोडे, शहर अध्यक्ष संजोगजी वाघेरे पाटील, माजी आमदार विलासराव लांडे पाटील, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, वेळ आधी घेणार नाही. कालपासून आदरणीय साहेबांनी वेळ दिला, शहरातील कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सर्व भावना समजून घेतल्या, त्यांना मार्गदर्शन केलं. सर्वजण चैतन्याने प्रफुल्लित झालेले आहेत. साहेब, मी आपणास विशेष धन्यवाद देतो की आपण कामगारांच्या व्यथा जाणून घेण्याचा इच्छा आपण व्यक्त केली. या कष्टकरी नगरीमध्ये, कामगारांच्या नगरीमध्ये साहेब आपलं नेतृत्व असताना दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये आदरणीय अजितदादांचं नेतृत्व असतानाच्या काळातला कारभार आणि आजचा कारभार याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मला अभिमानानं सांगावंसं वाटतं, हिंदुस्थान अँटीबायोटिक सारख्या कारखान्याचं नेतृत्व करत असताना 1 नाही 2 नाही 24 वर्ष आदरणीय साहेबांनी आमच्या पाठीवरती काय मदतीचा हात ठेवला, प्रोत्साहन दिलं. 2006 मध्ये म्हणजे जो कारखाना केंद्र सरकारने 2002 मध्ये बंद करण्याचं ठरवलेलं होतं, दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सर यांच्याशी बोलून आणि त्यानंतरच्या काळामध्ये देखील हा कारखाना चालू ठेवण्याच्या दृष्टीने 2006 मध्ये 140 कोटीचं पॅकेज आणि ते दिल्यानंतर कंपनीला संजीवनी मिळाली. महाराष्ट्र शासनाकडून कंपनीच्या उत्पादनासाठी 37.5% कोटा राखीव ठेवून हा कारखाना पुढील अनेक वर्ष कसा चालेल अशी तरतूद आदरणीय साहेबांनी केली. मग मंत्र्यांच्या बरोबरच्या बैठका,
राज्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या बरोबरच्या बैठका प्रत्येक क्षण साहेब आमच्या डोळ्यासमोर आहे. कोणीतरी एक मोठा आधारस्तंभ आमच्या पाठीमागे होता, त्यामुळे आम्हाला फारशी चिंता नव्हती. कामगार सुद्धा झटून रेटून पाहिजे तेवढं काम आणि उत्पादन देत होते. मात्र 2014 मध्ये अचानक कारखाना शांत झाला. पुढे काय होणार, कामगार रडू लागले. आणि आमच्या या ठिकाणी काही कामगार बांधवांनी चूक केली. आवश्यकता नसताना आमचं नेतृत्व बदललं आणि 1 नाही 2 नाही 16 महिने कामगार याचेचा कामगार पगारा वाचून वंचित होता. काय करायचं, काय करायचं? माझ्या आयुष्यामध्ये एकमेव नेता पाहिला, हे मला आवर्जून आपणा सर्वांना सांगितलं पाहिजे. झोप येत नव्हती. रात्री 1 वाजता साहेबांना मेल केली, साहेब पगार नाहीत, कामगारांचे हाल चाललेत, मला रात्र रात्र झोप येत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 10 वाजता 10:30 वाजता आपण मोबाईल बंद करून ठेवणारे आपणही पुढारी, आणि हा माझ्या देशाचा गोरगरिबांचा नेता रात्री 1:15 त्यांनी मला मेसेजला, माझ्या मेलला रिप्लाय दिला. 2 दिवसांनी मला मुंबईमध्ये बोलून घेतलं. जे युनियनचे त्यावेळचे पदाधिकारी, दुर्दैवाने मी त्यावेळी पदावरती नव्हतो, तरी देखील जे पदाधिकारी होते त्यांना घेऊन गेलो. साहेबांनी सर्व ऐकून घेतलं. आमच्या समोर साहेबांनी पंतप्रधान, आत्ताचेच पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदींना फोन लावला. ही गोष्ट नाही, ही वस्तुस्थिती आहे. माझ्या नेत्याचा कळवळा आहे, अंतःकरणातून दाटून आलेला उमाळा आहे. विचार केला नाही मी सत्तेवरती नाही, विचार केला नाही की माझा कार्यकर्ता तिथं सत्तेवरती नाही, विचार केला नाही की नेतृत्व बदलायची चूक आमच्या कामगारांनी केलेली होती. फक्त माझा कामगार जर एवढे महिने उपाशी राहत असेल तर त्याचं भवितव्य काय? आदरणीय साहेबांनी मोदी साहेबांना फोन केला. त्यावेळेचं आमचं प्रपोजल होतं साहेब 60 कोटीचं. मला आठवतंय आपण आम्हाला विचारलं की 60 कोटी मिळता मिळता 4 महिने जातील, परत तुमचे प्रश्न उभे राहतील. साहेबांनी मोदी साहेबांना थेट सांगितलं. मला आठवतंय त्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी मिश्राजी होते, नृपेंद्र मिश्रा, त्यांचा फोन आला साहेबांना क्षणात की मोदीजींनी आदेश दिलेले आहेत की पवार साहेब सांगतील त्याप्रमाणे याचेच करा. साधी गोष्ट नाही आहे. आणि साहेबांनी सांगितलं 100 कोटीचं प्रपोजल करून द्या. त्या क्षणाला त्यांनी संबंधित मंत्र्याला आमच्या फोन केला. पुढच्या काही दिवसामध्ये ते 100 कोटी आले. ही गाडी आहे, मागची देणी आहेत, कामगारांची देणी आहेत. 100 कोटी आले कधी, लुप्त झाले कधी, आम्हालाही कळलं नाही. पुढे काय, पुन्हा काय केलं पाहिजे? दिल्लीमध्ये साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं. हे फक्त काम चालव दिलेलं होतं. दिल्लीमध्ये बोलावून घेतलं आणि सांगितलं. त्यावेळी 2 मंत्र्यांची कमिटी नेमलेली होती, गडकरी साहेब आणि त्यावेळचे आमचे रसायन मंत्री दिवंगत आनंद कुमारजी. ती कमिटी साहेबांच्या इथे, साहेबांनी त्यांना सांगितलं की मला याच्या प्रश्नावर तुमच्याशी बोलायचं आहे. मला आठवतंय गडकरी साहेबांनी साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मी तुमच्याकडे येतो. आणि साहेबांच्या घरी झालेली ती मीटिंग, खासदार बारणे साहेब होते, गडकरी साहेब होते, पवार साहेब होते. ती चर्चा झाली आणि मग काही प्रमाणामध्ये VRS लोकांनी मागणी केलेली होती आणि एक प्रपोजल बनवण्यात आलं. 280 कोटी रुपये 2019ला आम्हाला आले. जवळपास 550 कोटी रुपये हिंदुस्थान अँटीबायोटिक्सला दिली म्हणून तो कारखाना आज ताग्यात तरलेला आहे. नुसत्या हिंदुस्थान अँटीबायोटिक्सचा नाही, मी तर 24 वर्ष काम करत होतो. रात्री 12 वाजता सुद्धा साहेबांना फोन करायचो, 1 वाजता देखील मेल करायचो. वारंवार हे चाललेलं होतं. हे करत असताना मधल्या काळामध्ये बजाजचा प्रश्न होता, सेंचुरियनचा प्रश्न होता. जसं माझं नाव लोकांपर्यंत गेलं की साहेब यांचं सांगितलं तर थोडंसं होत आहे, लोक माझ्याकडे येत राहिले, मी साहेबांपर्यंत जात राहिलो. सेंचुरियनचा संपाचा प्रश्न मिटवला. बजाज ऑटोच्या संदर्भामध्ये आम्ही सगळे होतो, विलासराव होते, आजमभाई होते, संजोग वगैरे होते. आणि हे सगळं करत असताना कामगार, गोरगरीब कामगार, बजाज टेम्पोचा प्रश्न होता. हे सगळं करत असताना आजचं चित्र मात्र साहेब अतिशय दुर्दैवी. आमच्या पाठीवरती हात ठेवायला कोणी नाही. बदलतं कामगार धोरण, वारंवार आमची आंदोलनं झाली. आपल्याला याच सभागृहामध्ये याच ठिकाणी 3 वर्षापूर्वी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं. 5000हून जास्त कामगार विविध कंपन्यांतले त्यावेळी हजर होते. IT तले कामगार होते,
असंघटित कामगार होते, इंजिनिअरिंग मधले कामगार होते, सर्व प्रकारचे कामगार होते. आपल्या प्रयत्नातून काही बिलं त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली, परंतु आजची परिस्थिती मात्र अतिशय दयनीय आहे. कामगारांना वाली नाही असं आम्हाला वाटतंय. बदलत्या कामगार कायद्यानुसार येणारे जे दिवस आहेत, मग कंत्राटी पद्धतीची जे कामगार होते पूर्वी, एखाद्या ठिकाणी एक सोप्या शब्दात तुम्हाला सांगतो, जास्त वेळ घेत असेल तर क्षमा करा, एका मिनिटात सांगतो. पूर्वी एखाद्या कंपनीमध्ये कामगार कामाला लागला की लोक म्हणायचे, पोरगा कुठं काम करतो, टेल्कोमध्ये लागतो, एच मध्ये आहे, काय हरकत नाही, बरं आहे त्याचं. त्याला मुलगी द्यायचे, संसार जायचा, मुलीचे आई वडील खुश असायचे आयुष्यभरासाठी. बदलत्या कामगार कायद्यामध्ये ही तरतूद नाहीये. कोणीही कुठेही परमनंट होणार नाही. कंपनीला वाटेल त्यावेळेला त्या ठिकाणी तो तेवढेच दिवस तो ठेवणार. ह्या पद्धतीचं संकट आमच्यावरती आलेलं आहे. कामगारांना लाचार करण्याचं काम चाललेलं आहे साहेब. गुलामगिरीकडे हा देश चाललेला आहे. हे सगळं कोणासाठी चाललेलं आहे हे समजत नाही. असं काही आपल्याला कळत नाही असंही नाही, कळतंय. परंतु हे जर करायचं असेल तर आपल्याला या भारतीय जनता पक्षाचं हे सरकार आणि त्याच्या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आवाज आपला कामगारांचा आणि शेतकऱ्यांचा आणि सर्व कष्टकऱ्यांचा उठला पाहिजे. इतकंच मी आव्हान आपल्याला या ठिकाणी करण्यासाठी उभं राहिलो. साहेब, आपण वेळात वेळ काढून दिली. खरं तर एवढं मोठं व्यासपीठ बोलल्यानंतर मी बोलणं गैर होतं. आपल्या सर्वांची क्षमा मागतो. आपण कामगार हिताचे साठी झटतात, करतात. कष्टकरी गोरगरीब कामगार उन्हामध्ये होरपळतोय तो आपल्याला दिसतोय. आपल्या अंतकरणातला हा उमाळा त्यांच्यापर्यंत नक्की पाजर त्यांना फुटेल. हा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर या शहरातलाच नव्हे तर महाराष्ट्रातला गोरगरीब कामगार आहे, शेतमजूर आहे, ऊसतोड कामगार आहे. आणि ही मुवमेंट ही निश्चितपणाने याच ठिकाणी आपण आमच्या हाती मशाल दिलेली होती. ती मशाल आम्ही चेतवलेली आहे. ही चेतवलेली मशाल ही निश्चितच कामगारांच्या न्यायापर्यंत जाईल, न्याय हक्कापर्यंत जाईल, सरकार उलथवण्यापर्यंत जाईल. इतकंच मला या ठिकाणी शाश्वती वाटते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद बोराडे साहेब. यानंतर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये 24x7 असे अनेक वर्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या काही संघटना प्रमुखांचा आपण आदरणीय गृहमंत्री वळसे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान करणार आहेत. ज्यांचा नामोल्लेख त्यांनी ताबडतोब स्टेजवर यायचं आहे आणि आपला सन्मान घ्यायचा आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य संघटक सचिव, कामगार नेते, माजी नगरसेवक अरुण तुकाराम बोराडे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते, शिक्षण मंडळाचे माजी सभापती आणि मुख्य सरचिटणीस आदरणीय फजल दस्तगीर शेख यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्षा सौभाग्यवती वैशालीताई जालिंदर काळभोर यांना देखील विनंती आपण व्यासपीठावर राहायचंय. यानंतर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष आदरणीय विशाल शंकर वाकडकर आपणास देखील विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर राहायचंय. युवती अध्यक्षा वर्षाताई जगताप यांना देखील विनंती आहे. साहेबांच्या शुभ हस्ते आपल्या या ठिकाणी सन्मान होत आहे. तदनंतर राष्ट्रवादी स्वयंरोजगार व महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्षा सौभाग्यवती कविताताई एकनाथ खराडे आपणास देखील विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर राहायचंय. आदरणीय वळसे साहेबांच्या शुभ हस्ते आपला सन्मान होत आहे. लीगल सेलचे सन्माननीय अध्यक्ष गोरक्ष जकाराम लोखंडे आपणास देखील विनंती आपण या ठिकाणी यायचंय. सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विनोद गुलाबजी कांबळे आपणास देखील विनंती आहे आपण या ठिकाणी आपला सन्मान घेण्यासाठी व्यासपीठावर राहायचंय. सामाजिक न्याय विभागाच्या महिला अध्यक्षा आदरणीय गंगाताई संजय धेंडे आपणास देखील विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय. ओबीसीच्या महिला अध्यक्षा सौभाग्यवती सारिकाताई महेंद्र पवार आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे ते अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष आदरणीय हाजी युसुफ रज्जा कुरेसी यांना देखील विनंती आपण व्यासपीठावर राहायचंय. कामगार सेलचे अध्यक्ष आदरणीय किरण चंद्रकांत देशमुख, पदवीधर आणि अर्बन सेलचे अध्यक्ष आदरणीय माधवजी पाटील, तृतीयपंथी सेलचे अध्यक्ष किरण बाळू वाघ, अपंग सेलचे अध्यक्ष आदरणीय अशोक कोंडिबा कुंभार, तदनंतर सोशल मीडियाचे समन्वयक समीर शिवाजी थोपटे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय शकरुल्लाईन पठाण, महाराष्ट्र प्रदेश युवकचे सरचिटणीस आदरणीय विशालजी काळभोर, तदनंतर महाराष्ट्र प्रदेश युवकचे सरचिटणीस सन्मानित संदीप उर्फ लाला चिंचोडे. जे उत्तम असं सूत्रसंचालन करतात
ते ब्लॉक अध्यक्ष दीपक साकोरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. ब्लॉक अध्यक्ष संजयजी अवसरमल. यानंतर युवकच्या वतीने ओबीसी सेलचे अध्यक्ष विजयराव लोखंडे आपला देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. शिक्षण मंडळाचे माजी सभापती आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष विजयराव लोखंडे, सेवा दलाचे अध्यक्ष आदरणीय महेशजी झपके, तदनंतर युवकच्या वतीने विशाल वाकडकर, विशाल काळभोर, कार्याध्यक्ष योगेश गवळी, प्रसाद कोलते यांच्या वतीने आणि निरीक्षक लाला चिंचोडे यांच्या वतीने साहेबांचा सन्मान होत आहे. तदनंतर राष्ट्रवादी विद्यार्थी सेलच्या वतीने आदरणीय साहेबांचा सन्मान करतील यश दत्ता काका साने. तदनंतर राष्ट्रवादी विद्यार्थीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटलांचा देखील या ठिकाणी विद्यार्थी सेलच्या वतीने सन्मान होत आहे. तदनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमलजी कोल्हे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गोर बंजारा समाज सेवा संस्था पुणे यातील असंख्य पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होत आहे. सांगवी विभागाचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी विभागातील अतिशय कार्य करणारे संदीपजी राठोड अध्यक्ष, ज्ञानदेव राठोड, हिराजी राठोड, गोर बंजारा समाज पिंपरी चिंचवड, पिंपळे गुरव सांगवी यातील असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे. पण वेळेअभावी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. नामोल्लेख करून आपल्या या ठिकाणी प्रवेश होत आहे. त्याचप्रमाणे ओबीसीएलचे भाजपाचे उपाध्यक्ष चिंचवडगावमधील योगेशजी मोरे यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सन्मान प्रवेश होत आहे. अल्पसंख्याकांच्या वतीने देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. हरिभाई शेख आणि युनुब कुरेशी यांच्या वतीने सन्मान होत आहे. मराठा सेवा रहिवासी संघाच्या वतीने देखील साहेबांच्या ठिकाणी ज्यांचे आजचा संवाद विचार ऐकले ते राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, पक्ष संघटनेचे या भागाचे अध्यक्ष संजय पारिले, विधानसभेचे सभासद आमदार अण्णासाहेब बनसोडे, त्यांनी महाराष्ट्राच्या रंगभूमीला एक प्रतिष्ठा दिली आणि राज्यातल्या सगळ्या कलाकारांचं, सामान्य जणांचं लोकसभेमध्ये समर्थपणानं प्रतिनिधित्व करतात. ते आपल्या सगळ्यांचे आवडते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी आमदार विलासराव रांजे, आजमभाई पानसरे, राजू विशाल, नाना काटे, ॲडव्होकेट गोरक्षराव लोखंडे, अमीनताई पठाण, जगदीश शेट्टी, कामगार संघटनेच्या वतीने ज्यांनी विचार मांडले ते श्री तरुण लोधाडे, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, संघटनेचे सगळे पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनींना, हे खरं आहे की मी बऱ्याच दिवसातून आज आपल्या सगळ्यांच्या समोर बोलायला उभा आहे. तसं
मध्यंतरी एक दोनदा येऊन गेलो होतो, पण एका दुःखद कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो होतो. आपले एक सहकारी दत्ता साने हे गेले. कोरोनाच्या त्या संकटात अनेकांना प्राण द्यावे लागले. त्याच्यामध्ये ते एक सहकारी होते आणि त्यावेळेस त्यांच्या कुटुंबियांना भेटायला मी आलो आणि मला आठवत आहे की विलासराव लांडे या ठिकाणी आहेत. त्यांचे वडील विठोबा लांडे ते सुरुवातीच्या काळातले नगरसेवक होते. त्यांच्या जाण्याच्या नंतर सुद्धा मी आलो होतो. आणखीन 3-4 अत्यंत जवळचे सहकारी या ठिकाणी जे अनेक वर्ष आपल्यामध्ये काम करत होते ते गेले. त्या सगळ्यांचं स्मरण मला आज या ठिकाणी होत आहे. ज्याचा उल्लेख या ठिकाणी अध्यक्षांनी केला की मी यायचं ठरवलं आणि त्याला काही कारणं होती. एक तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जावं, लोकांचं सुखदुःख समजून घ्यावं, देशाची सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांचं सहकार्य नसलं तरी सामान्य माणसाची शक्ती संघटित करावी आणि त्यांची दुःख कमी करण्यासाठी राज्यामध्ये भारत या ठिकाणी आघाडीचं जे सरकार आलं त्यांच्या मदतीनं काही ओझं कमी करता येईल तर ते करण्याच्या बद्दलचा विचार करावा. या हेतूनं मी जिल्ह्यात जायचं ठरवलं आहे. 3-4 दिवसाच्या पूर्वी सोलापूरला जाऊन आलो. कामगारांशी बोललो, कार्यकर्त्यांशी बोललो, समाजातल्या उपेक्षित समाजाच्या घटकांशी बोललो, महिलांशी बोललो, अनेक सुखदुःख जाणून घेतली आणि त्याचप्रमाणे आता राज्यामध्ये जिथं जाणं शक्य असेल त्या ठिकाणी जायचा निकाल मी घेतला. किती संकट येतात. आधीच्या वक्त्यांनी उल्लेख केला महागाईचा प्रश्न. रोजची वर्तमानपत्र वाचली की एक बातमी पक्की असते की पेट्रोलच्या किमती किती वाढल्या, डिझेलच्या किमती किती वाढल्या, गॅसच्या किमती किती वाढल्या आणि वडिलीचं जे संसार चालवायचं बजेट आहे ते किती प्रमाणात संकटात गेलं ही बातमी रोज बघायला मिळते. आपल्या खासदारांनी उल्लेख केला ही गोष्ट खरी आहे की मनमोहन सिंग असताना त्यांच्या मंत्रिमंडळावर मी होतो. दुनियेत पेट्रोलचे भाव वाढले आणि म्हणून नाईलाजाने काही भाव वाढवायला लागले तर आज ज्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र आहेत त्या लोकांनी 10 दिवस पार्लमेंट काम करून दिलं नाही, बंद पाडलं. आता जगात किंमत वाढली म्हणून इथं वाढली एक कारण सांगायला होतं, पण जगात किंमत कमी झाली तरी इथं काही लाभ दिला नाही. इथं वाढत्याच किमती ठेवल्या आणि आजची जर वर्तमानपत्र पाहिली तुम्ही, विशेषतः इंग्रजी पेपर, त्याच्यामध्ये देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम
यांचा एक लेख आहे आणि त्या लेखात त्यांनी सांगितले की केंद्र सरकारने पेट्रोलवर डिझेलवर जो कर बसवला आहे त्याचे 25% कर कमी केला तरी सुद्धा या वाढत्या महागाईला तोंड देण्याची परिस्थिती सामान्य नागरिकांची होईल. पण हे सरकार त्याबद्दलचा विचार करायला तयार नाही. आणि हे महागाईचं संकट हे समाजाचं सगळ्या थरावर नाही. आत्ताच अजून युवराजांनी कामगारांचे प्रश्न मांडले. एक नवीन नीती देशात आणायला सुरुवात केली. अनेक वर्ष सत्ता आम्हाला लोकांच्या हातामध्ये होती, पण आम्ही कारखानदारी टिकेल कसं याचा विचार केला, कारखानदारी वाढेल कशी याचा विचार केला. आज काय होतंय? संकट येतात. मला आठवतंय की मी राज्यात काम करत असताना टेल्को बंद झालं होतं. एक कोणते अय्यर नावाचा कोणते नेता होता, अय्यर ना, नायर. आणि ही कंपनी बंद पडेल अशी स्थिती होती. जबरदस्त कंपनी, त्याला एक इतिहास आहे. मुंबईमध्ये गर्दी झाली. त्यावेळेचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. त्यांनी ठरवलं की उद्योगाचं विकेंद्रीकरण करायचं आणि मग मुंबईचं जाऊन ठाण्याला वागळे इस्टेटमध्ये कारखाने काढायला सुरुवात केली. आणि त्यानंतर पिंपरी चिंचवडला कारखाने काढायचे निकाल त्यांनी घेतले. आणि त्यांना ज्यावेळेस कळलं की टाटा ही वाहनं तयार करण्याचा कारखाना जमशेदपूरला नेत आहेत, त्यावेळी यशवंतराव चव्हाण स्वतः जयादी टाटांच्याकडे गेले आणि त्यांना विनंती केली की मी तुम्हाला हवी तशी जमीन देतो, सवलती देतो, तुम्ही पिंपरी चिंचवड किंवा अकोला या. आणि टाटा आले. तीच गोष्ट बजाज ऑटोची, तीच गोष्ट बजाज टेम्पोची, ही सवन कारखानदारी उभी करायचा निकाल घेतला, ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला हिंदुस्थान अँटिबायोटिक्स. याचा फार वेगळा इतिहास आहे. महात्मा गांधी पुण्याला नगर रोडला एका बंगल्यामध्ये होते. त्यांच्या पत्नी कस्तुरबा या आजारी होत्या. कस्तुरबांना आजारपणातून बाहेर निघण्यासाठी एका विशिष्ट औषधाची गरज होती आणि ते औषध या देशात होत नव्हतं. आणि एक दिवशी कस्तुरबा यांचा मृत्यू झाला. पंडित जवाहरलाल नेहरू गांधींना भेटायला गेले. गांधीजी अस्वस्थ होते. बोलताना त्यांनी एवढंच सांगितलं की बा गेली, पण या देशातल्या सामान्य माणसाला अशा रोगातून बाहेर पडण्यासाठी लागणारं औषध आपल्या देशामध्ये नाही, याचा फेरविचार आपण केला पाहिजे. जवाहरलाल नेहरूंनी तातडीने निकाल घेतला आणि त्यामधून हिंदुस्थान अँटिबायोटिक्स हा कारखाना त्या ठिकाणी उभा राहिला. आणि पेनिसिलिन हे सगळं देशाला पुरवायचं काम या पिंपरीमधनं व्हायला लागलेलं. आणि ही सगळी कारखानदारी उभी करावी, हाताला काम द्यावं, हे सूत्र पूर्वीच्या सरकारमध्ये होतं. कामगाराच्या अधिकाराचं जतन करावं, हे सूत्र त्याच्या पाठीमागचं होतं. आज काय आहे? कधीही कोणालाही कामावून काढण्याच्या संबंधी कायद्यात बदल केले जातात. कन्फर्म नाही,
नोकरीमध्ये कन्फर्मेशन ही संकल्पना असता कामा नये यासंबंधीचा सवन विचार आज भाजपच्या दिल्लीच्या सरकारमध्ये आहे. आणि ही भूमिका 100% कामगार विरोधी आहे. आणि जे कामगारांच्या हिताचं रक्षण करत नाहीत, त्यांच्या विरोधी नीती घेते, त्या लोकांना सच्चे बसायचा अधिकार नाही हे आज नाही उद्या तुम्हाला मला सांगावं लागेल. आणि त्यासाठी जी महत्त्वाची शहरं या दृष्टीने अत्यंत दिशा देणारी आहेत त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड होऊ शकतं. आणि म्हणून कामगारांचा विचार या ठिकाणी करायचा. कारखानदारी वाढवायची आम्ही प्रयत्न करतो. राज्य होतं त्यावेळी केले. पुण्यामध्ये जास्त कारखानदारी वाढू नये असं माझं मत होतं. आणि त्याचं कारण विकेंद्रित स्वरूपामध्ये विकास झाला पाहिजे. आणि म्हणून आम्ही लोकांनी काही निकाल घेतले. मी स्वतः राज्याचा मुख्यमंत्री असताना घेतले की नवीन कारखाना काढायचा असेल तर रांजणगावला जागा देतो म्हणजे. आज रांजणगाव हे एक महत्त्वाचं औद्योगिक केंद्र झालं. चाकण महत्त्वाचं औद्योगिक केंद्र झालं. पारनेर महत्त्वाचं औद्योगिक केंद्र व्हायला लागलं. पलीकडच्या रस्त्यात गेलात तर जेजुरी, दौंड तालुक्यामध्ये कुरकूर, बारामतीमध्ये बारामती, इंदापूरमध्ये इंदापूर दिसते. पलीकडे आपण सातारा रोडला गेला तर शिरवळ ही सगळी औद्योगिक नगरी आज आपण विकेंद्रित स्वरूपामध्ये उभी करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्याच्या भागातल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि आज दिल्लीचं सरकार, भाजपचं सरकार नवीन कारखानदारी करायला अनुकूल अशा प्रकारची नीती घेत नाही. त्यांची भूमिकाच वेगळी. आता ही गोष्ट औद्योगिकरणाची झाली. आमच्या आधीच्या वक्त्यांनी शेतकऱ्याची अवस्था सांगितली. काय अवस्था शेतकरी? मला आठवत आहे की 2004ला देशाच्या शेती खात्याचं काम माझ्याकडे आलं. शपथ घेतली मंत्रिपदाची आणि संध्याकाळी माझ्याकडे एक फाईल आली. आणि ती फाईल आचार सुरू करा अशी मला विनंती केली. बघितलं फाईलमध्ये काय? फाईलमध्ये होतं की या देशामध्ये 4 आठवड्याचा अन्नाचा पुरवठा आहे आणि म्हणून परदेशातलं धान्य आणा, ब्राझीलवरनं आणा, अमेरिकेवरनं आणा. आणि त्यासंबंधीचा प्रस्ताव त्या फाईलमध्ये होता. मी काही सही केली नाही. मी विचार करत होतो, हा शेतीप्रधान देश, 70% लोक शेतीवर आहेत आणि इथं आम्ही अन्न देऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी मला मनमोहन सिंगांचा फोन आला. म्हणजे फवारजी, वो फाइल जल्दी क्लियर करिए क्योंकि 4 हफ्ते का अनाज देश में है, जल्दी हमें बाहर से लाना पड़ेगा. त्यांचं गांभीर्य मला समजलं आणि नाईलाजानं मी त्याच्यावर सही केली आणि परदेशातनं धान्य आणलं. पण मी विचार केला की हे चित्र बदलायचं, काय वाटेल ते झाल्याचं बदलायचं. आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. 2004 ते 2014 10 वर्ष माझ्याकडे शेती खात्याची सूच होती. 2014ला मी शेती खात्याचं काम सोडलं. त्यावेळेला या देशातल्या काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी घामाने आणि त्याच्या मालाला चांगली किंमत मिळाली म्हणून आमचे प्रश्न सोडवले. ज्या दिवशी माझं शेती खात्याचं काम संपलं त्या दिवशी हा देश गहू एकेकाळी परदेशात आणत होता. तो देशाची गरज तर भागवतो, पण जगातल्या 18 देशांना गहू निर्यात करणारा हिंदुस्थान
म्हणून हिंदुस्थानचं नाव जगात झालं. तांदूळ एक काळ असा होता की आम्ही तांदूळ थायलंडवरून आणत होतो. ज्या दिवशी शेती खात्याचं काम मी सोडलं त्या दिवशी जगात सगळ्यात जास्त निर्यात तांदूळ करणारा देश हा भारत झाला. साखर जगात 2 नंबरची साखर निर्यात करणारा देश भारत झाला. आणि फळं भाजीपाला याच्यामध्ये जगात 2 नंबरचं नाव या देशाचं आहे. आज कुठे तुम्ही बघा, एस.टी. स्टँडवर जा, रस्त्याच्या कडेला जा, रेल्वे स्टेशनवर जा, अनेक प्रकारची फळं बघायला मिळतात. मगाशी कोणतरी आमच्या सरकारने एक फळाची करंडी चालली, त्याच्यात अनेक फळं होती. एक काळ असा होता की घरात कुणी आजारी पडला तर मोसंबी आणायची किंवा फळं आणायची. म्हणजे फळं बाजारात घेऊन कुणी येतो म्हणलं तर लोक म्हणायचे घरात कुणी आजारी काय, त्याच्या फळं कुणी आणत होते. आज या देशामध्ये फळांचं उत्पादन प्रचंड वाढलं. जगामध्ये आपला नावलौकिक या सगळ्या गोष्टीचा झाला. आणि याचं महत्त्वाचं कारण की मिळालेली सत्ता त्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या भल्यासाठी वापरायची ठरवली तर हा शेतकरी या देशाचा भुकेचा प्रश्न सोडू शकतो. आणि ते काम आम्ही लोकांनी केलं. याचं नेमकं उलटं आजचं सरकार त्या ठिकाणी आहे की जे भाजपचं सरकार आहे या सगळ्या प्रश्नांच्याकडं आज त्यांचं लक्ष नाही, ही त्या ठिकाणी बघायला स्थिती मिळते. बेरोजगारी ही दिवसेंदिवस वाढते, त्यासाठी काही केलं पाहिजे. अनेक गोष्टी आम्ही लोकांनी केल्या. मला आठवत आहे की मी हिंजवडीला आलो. नानासाहेब नवले हे आमचे सरकारी होते त्यावेळेला. त्यांनी एक साखर कारखाना काढला आणि त्या साखर कारखान्याच्या भूमिपूजनाला मला बोलवलं. भूमिपूजन मी केलं आणि भाषणात सांगितलं की मी जो भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी केला त्या ठिकाणी कारखाना येणार नाही. नाना म्हणले की हे काय हो, अहो असं कधी होतं का, भूमिपूजनाला तुम्ही बोलवला आणि तुम्ही सांगता कारखानाच व्हायचा. मी 20 महिन्यात तुम्हाला दुसरी जागा देतो, मला या ठिकाणी ITCC करायची. आणि आज त्या हिंजवडीला 1 लाखाच्या पेक्षा सुद्धा जास्त तरुणी ITCCमध्ये काम करतात. असंच काम या ठिकाणी करावं म्हणून आझमबाई फानसरे, संघटनेचे अध्यक्ष संजोग, विलासराव लांडे हे सगळे माझ्या घरी आज असता आले होते. आणि त्यांनी मला सांगितलं इथं कुठेही जमीन मिळायची शक्यता आहे, म्हणजे आपण ITCC काढू, किती लोकांना काम मिळेल. मगच पक्षाचे सतीश वगैरे यांना फोन केला, त्यांना विचारलं की तुमच्याकडे किती लोक काम करतात. त्यांनी सांगितलं 1 लाख. आकुर्डीला किती करतात, तिकडे असेच काहीतरी. म्हणजे एकट्या पुण्याच्या परिसरामध्ये ITमध्ये 4 लाखाच्या पेक्षा अधिक तरुणी आज काम करतात, अधिक हातांना काम मिळालं. आणि ही धोरणं ही पूर्वीच्या सरकारने ठरवली. आणि आजचं सरकार त्या बाबतीत भाजपचं सरकार योग्य प्रकारची पावलं टाकायच्या दृष्टीनं काही उपाययोजना करतं असं दिसत नाही. आणि म्हणून याच्यात काही ना काहीचे बदल केला पाहिजे. आत्ता सुदैवानं उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये महाराष्ट्राची स्कृती आहे. 3 पक्षाचं सरकार आहे. आणि या सरकारमध्ये या औद्योगिक धोरणात ज्या काही सुधारणा करण्याची गरज आहे त्या निश्चित करणार आहोत. आणि अधिक कामगारांना या ठिकाणी अधिक हातांना काम कसं मिळेल याची खबरदारी घेणार आहोत. आज हे सरकार त्या दृष्टीनं पावलं टाकत आहे. आणि ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे
त्या भाजपच्या नेतृत्वाची भूमिका काय? म्हणजे केंद्र सरकारचं काम राज्य सरकारला मदत करायची असते. आज राज्याला मदत होत नाही, राज्याचे पैसे मिळत नाही. GSTचे 30,000 कोटी ही रक्कम केंद्राकडे फडू नये ती महाराष्ट्राला द्यायचं काम आज केंद्र सरकार करत नाही. आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळं महाराष्ट्र आर्थिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न एका बाजूनं करायचं आणि दुसऱ्या बाजूनं आहे हे सरकार हे फाडण्याच्यासाठी काय करता येईल याचा प्रयत्न करता येईल. कधी CBIचा वापर, कधी EDचा वापर, कधी नार्कोटिक्सच्या योजनेच्या संबंधीचा वापर. या सगळ्या एजन्सी आज या ठिकाणी सरकारमध्ये बसलेल्या लोकांना संकटात आणण्यासाठी केले. अनिल देशमुख गृह खात्याचे मंत्री होते, त्यांचा आरोप झाला. त्यांनी तातडीने राजीनामा दिला आणि सांगितलं चौकशी करा. ज्यांनी आरोप केला तो वरिष्ठ पोलीस अधिकारी आरोप केला, पण त्या आरोपाला आधार नाही दिला आणि त्यानंतर ते गायब झाले, ते कुठेही सापडत नाही. मुंबईसारख्या शहराचा पोलीस कमिशनर गायब होतो असा इतिहास कधी घडलेला नव्हता. आज ते घडलं आणि दिल्लीचं सरकार त्यांची जबाबदारी, त्यांची मदत मागितली की भारताच्या बाहेर आजूबाजूला कुठेतरी लपून बसलेलं काम आज जर त्यांचं होत असेल तर तुम्ही त्याला मदत करा. पण राज्य सरकारला त्रास द्यायचा म्हणून त्यांच्याकडं मदत करण्याचं, सहकार्य करण्याची भूमिका आज दिल्लीचं सरकार यत्किंचित सुद्धा नाही. जसं अनिल देशमुखांचं किती लोकांची नावं सांगू. परब म्हणून ट्रान्सपोर्ट खात्याचे मंत्री, त्यांच्याकडे ED. देसाई नावाचे उद्योग खात्याचे मंत्री, त्यांच्या कुटुंबियांच्याकडे ED. अशोक चव्हाण एकेकाळी मुख्यमंत्री होते, त्यांच्या काही जवळच्या लोकांच्याकडे ED. भावना गवळी नावाची एक मुलगी पार्लमेंटमध्ये तिसऱ्यांदा निवडून आली, त्यांच्याकडे ED. आणि आता या सगळ्याचा उपयोग करून इथं सरकार करत नाही. म्हणजे आता जरा मोठ्याला हात लावू आणि म्हणून अजित पवारांच्या भोवती काही सापडतं आहे का काय, आणि म्हणून त्यांच्या कुटुंबातल्या मुलींना आज या संबंधीच्या चौकशीसाठी बोलवलं जातं. माझं स्वच्छ सांगणं आहे, काय तुमची ED, CD, CBI काय वापरायची ती वापरा. महाराष्ट्रातल्या जनतेनं या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं सरकार हे या ठिकाणी दिलेलं, तुम्ही किती प्रयत्न केले तर ते सरकार 5 वर्ष काम करणार आणि 5 वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा तुमच्या पाठिंब्याच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी निश्चितपणानं आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज जे सगळं चित्र दिसतंय ते दिल्लीचं सरकार, त्याची जबाबदारी आहे की राज्यांना शक्ती द्यायची, राज्यांना मदत करायची. जनता शेवटी राज्यात असते. दिल्लीत निर्णय होतात, पण त्या निर्णयाचे परिणाम सुखद करण्याचं काम हे राज्य सरकारांच्यावर असतं. त्या राज्यात जनता असते आणि म्हणून त्या राज्यातल्या जनतेकडे दुर्लक्ष करणं हे सूत्र घेऊन आज भाजपचं सरकार त्या ठिकाणी काम करतं आहे. मी तुम्हाला खात्री देतो की आत्ता कदाचित सत्ता त्यांच्या हातात आहे म्हणून ते काही गोष्टी करू शकतील, पण हे काही फार दिवस चालणार नाही. आणि ते न चालण्याची स्थिती ही जनमानसामध्ये आपल्या सगळ्यांना करायची आहे आणि त्यासाठीच आपण जागरूक राहणं याची अत्यंत गरज आहे. आणि ही सांगण्याची संधी आजच्या या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या माध्यमातून, सभेच्या माध्यमातून मी या ठिकाणी घेतो आहे. माझी खात्री आहे की इथला कष्टकरी नागरिक, इथला शेतकरी, इथला मध्यमवर्ग, इथला स्त्रीवर्ग, इथला सगळा उपेक्षित वर्ग, दलित, आदिवासी, भटके या सगळ्या घटकांनी या सगळ्या कामामध्ये देशावर भाजपच्या मार्फत जे एक संकट आलेलं आहे त्या संकटातून देशाची मुक्तता करायची आहे. ते काम आपल्याला करायचं आहे. पिंपरी चिंचवड याचा चेहरा बदलण्याच्यासाठी ज्या लोकांनी काम केलं
आज त्यांच्या हातामध्ये सत्ता नसेल, ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी सत्तेचा पूर्ण गैरवापर या ठिकाणी केला. याच्यात चवीदार गोष्टी घराघरातून ऐकायला मिळत आहेत आणि म्हणून या शहराचं भवितव्य घडवणारे त्यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा या शहराचं नेतृत्व, या शहराचा अधिकार हा देण्याची कामगिरी तुम्ही लोकांनी केली पाहिजे. आणि या शहरामध्ये एक प्रकारची लूट करण्याचं काम जे करतायत त्यांना खऱ्यासारखं आपण बाजूला केलं पाहिजे. हेच मला आग्रह तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे आणि तुम्ही त्याचा विचार कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सोडतो. धन्यवाद साहेब. यानंतर साहेबांचा थोपटे कुटुंब वतीने सन्मान होत आहे. माजी नगरसेवक कैलासराव थोपटे मराठवाडा संघाच्या आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीने साहेबांचा सन्मान होत आहे. ख्रिश्चन सेलच्या वतीने दीपक अंकुशांना विनंती आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या कार्यालयाचे मालक माजी नगरसेवक कैलासराव थोपटेंच्या वतीने या ठिकाणी साहेबांचा सन्मान होत आहे. अल्पसंख्याकांच्या वतीने देखील सन्मान होत आहे. यानंतर आभार व्यक्त करण्याची विनंती युवती अध्यक्ष वर्षाताई जगताप यांना विनंती आहे.